हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खेकड्यांची अशी झणझणीत रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी मोठी खेकडी लागणार आहे आपल्याला. कांदा, टोमॅटो आणि तेल हे 3 चमचे टाकायचे. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला आधी मीठ टाकायचं. मिठानंतर हळद टाकायचं. हळद मीठ दोन्ही मस्त परतून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मोठी नांगी आणि पोटाचा भाग टाकायचा आहे खेकड्यांचा. हा मस्त परतून द्यावा, वर खाली करून व्यवस्थित असा परतावा. परतल्यानंतर थोडं झाकण ठेवून वाफ येऊस तोपर्यंत छान परतून घ्यावा आणि त्यानंतर परातीत काढून घ्यावा. परातीत काढल्यानंतर थोडा थंड होऊन द्यावा. आता आपण छोट्या नांग्यांना मिक्सरमधून काढून त्याचं पाणी गाळून घ्यावे. चला मग आता वाटणाची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. कांदा हा मस्त तव्यावर लाल परतून घ्यावा. कांदा परतला की मस्त लाल परतावा, त्यात तेल टाकावं. थोडं परतला की कांदा त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिरची आणि लसूण, अद्रक हे सगळं चांगलं भाजून घ्यावं. धणे, जिरे हेही भाजावं. कोथिंबीर थोडी परतावी, त्याने छान स्मेल येतो असा. आणि त्यानंतर थोडं तेल टाकून खोबरं मस्त परतून घ्यावं, लालसर होऊन द्यावं आणि चांगलं थंड करून घ्यावं. थंड झाल्यानंतर मधून वाटण तयार करून घ्यावे. बघा कशी फाईन पेस्ट झालेली आहे. चला मग आता फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे वाटी भरून तेल, थोडा कढीपत्ता आणि लाल मसाला, काळा मसाला, हळद, धणे जिरे पावडर हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यावे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं तयार ते टाकून द्यावे. चांगलं परतावं, छान परतून घ्यावं. चांगलं परतून घ्यावं. तेल वरती येऊस पण परतावं. थोडं झाकण ठेवून तेल असं वरती येतं छानपैकी. चला मग आता हे नांग्यांचं पाणी काढलं ते आपण ह्या मसाल्यामध्ये ते टाकून घ्यावं. त्यानंतर आपण वाफवलेली खेकडी रश्श्यामध्ये टाकावी आणि मस्त 10 मिनटं अशी उकळी आणावी. उकळी आल्यावर छान असा झणझणीत खेकड्यांचा रस्सा झालेला आहे तयार. प्लीज आवडल्यास कमेंट करा. बाय.